औरंगजेबाच्या मुलीचे पुढे काय झाले? छत्रपती शाहू महाराजांनी तिची कबर का बांधली? शहजादी झीन तुन्निसा. औरंगजेबाला 4 मुली होत्या. त्यातील झीन तुन्निसा ही सुरुवातीपासूनच शांत स्वभावाची होती. जेव्हा औरंगजेब म्हातारपणाकडे वळाला तेव्हा तो अनेक आठवणींमध्ये हरवून जायचा. त्याने दख्खन काबीज करण्यासाठी आणलेले 5 लक्ष सैन्य, 4 लाख जनावर, एकाहून एक सरस सरदार, बक्कळ पैसा यांच्या मदतीने त्याने मोहिमा करून सुरुवातीला आपला प्रसार सुरू केला. त्याने आपल्या सोबत जे सैन्य आणलं होतं त्या सैन्याने इथेच दख्खनमध्ये आपला संसार थाटला. त्या सैन्याची मुलं देखील आता मोठी झाली होती. ती मुलं इथे दख्खनमध्येच जन्मली आणि इथेच मोठी झाली. त्यांना त्यांचे मूळ घर हे आता माहीतच नव्हते. पायी प्रवासी करून ऊन वाऱ्याशी झगडत ते जगत होते. मराठ्यांच्या भीतीने ते लपून छपून आपला दिवस घालवत होते. कित्येक रात्री कधी तंबूंमध्ये तर कधी डोंगर कपऱ्यांमध्ये. दख्खनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संपवायला आल्यापासून साऱ्या कटू आठवणी औरंगजेबाच्या मनात येत होत्या. म्हातारपण, अतिश्रम आणि 26 वर्षांची घोडदौड यामुळे औरंगजेब आता शरीराने आणि मनाने थकला होता. त्याचे शरीर आता खूपच थकले होते. त्याची थरथरती मान वाकली होती. शरीर कृश झाले आणि त्यावर सुरकुत्या आल्या होत्या. त्याचे डोळे खोल गेले होते आणि त्याभोवती काळी वर्तुळ आली होती. बसक्या गालांची ओघळ खाली आली. अशा बेसूर विक्षिप्त रूपामध्ये औरंगजेब दिवस काढत होता. त्याला मनातून आता हे कळलं होतं की सैन्यावरती देखील त्याचे हवं तितकं वर्चस्व राहिलेलं नाही आणि आता तो शेवटच्या घटीकडे वळणार आहे. एके दिवशी संध्याकाळी नमाज पढून झाल्यावरती त्याने आपली मुलगी झीन तुन्निसा हिला बोलावणे पाठवले, कारण तीच त्याच्या सोबत राहत होती आणि त्याची लहान मुलाप्रमाणे काळजी घेत होती. झीनत औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली. बसताना तिची डोक्यावरची ओढणी खाली पडली तेव्हा पहिल्यांदा औरंगजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले. आपली मुलगी ही आता वार्धक्याकडे झुकली आहे हे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं. हळूच आवाजात तो म्हणाला, हमें माफ करना शहजादी, आपकी इतनी उम्र हो गई फिर भी मैं आपकी शादी नहीं कर पाया. ती सदैव औरंगजेबासोबतच होती. ती त्याची काळजी करायची. तिला औरंगजेबाची प्रत्येक गोष्ट पटत होती असं नाही, तरी देखील तिने कधीही औरंगजेबाला विरोध केला नाही. त्यामुळे आपल्या वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून ती आपल्या वडिलांना म्हणाली, आप ऐसा क्यों कर रहे हैं अब्बाजान? मेरी जिंदगी का मकसद एक ही है, आपका ख्याल रखना. इससे और ज्यादा पाक काम क्या हो सकता है? नहीं बेटी, आपकी बहन झेबुन्निसा हमारी कैद में ही मर गई. हमारे हर बेटे ने हमसे बगावत की. ये तक हासिल करने के लिए हमने अपने भाइयों को, उनके और अपने बच्चों को मरवाया. हे सारं सत्य ऐकून झीन तुन्निसा दुःखी झाली. पण तिने हे तीळ मात्रही तिच्या चेहऱ्यावरती दाखवला नाही. पुढे तो तिला सांगू लागला की एखाद्या शैतानाला देखील वाईट वाटेल अशी मौत आम्ही त्या छत्रपती संभाजीला दिली. तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता मराठा साम्राज्य संपलं आणि सर्व मराठे घाबरून आता आमच्या समोर गुडघे टेकवतील. पण तसं मात्र झालं नाही. त्या छत्रपती संभाच्या मृत्यूने तर उलटाच असर झाला. मराठ्यांनी शांत न बसता वेगळी जंग सुरू केली. त्यांच्या अंगात एक नवी चेतना निर्माण झाली. जब राजाराम महाराज मर गया तब उसकी पत्नी ताराबाई भी हमारे खिलाफ खड़ी हो गई. त्यानंतर औरंगजेबाने आपल्या मुलीला सांगितलं की
आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्याचा मुलगा संभा आग्र्याला आमच्या कैदीतून सुटले. जर ते आमच्या कैदीतून सुटले नसते तर आज आम्हाला या मराठी साम्राज्यासाठी इतकं झटावं लागलं नसतं. नंतर त्याने आपल्या लेकीला हेही सांगितले की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म मानत नाही, पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला आणि मी माणूस म्हणून या पृथ्वी तलावर जन्माला आलो तर मी कधीच पुन्हा या दख्खनच्या पहाडातील लोकांशी किंवा या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही. ही ती औरंगजेबाची मुलगी जी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली. औरंगजेबाला ज्या 4 मुली होत्या त्यात पहिली होती झेबुन्निसा, दुसरी होती झेन-तुन्निसा, तिसरी होती झेबुदा उन्निसा आणि मेहरुननिसा. झेबुन्निसा ही अगोदरपासूनच एक बंडखोर प्रवृत्तीची होती, त्यामुळे तिचा औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींसाठी विरोध असे. तिने खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता. ती एक उत्तम कवयित्री देखील होती, पण तिचे हे असं वागणे, कविता करणे हे मात्र औरंगजेबाला मुळीच आवडत नसे. त्यामुळे त्यांनी तिला कारागृहात टाकले होते. औरंगजेबाची दुसरी मुलगी झेन-तुन्निसा हिचा जन्म महाराष्ट्रामध्ये सध्याच्या संभाजीनगर येथे झाला होता. तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता. झेन-तुन्निसाच्या वयाची 40 वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेली. त्यानंतर 1681 साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला तेव्हा पहिल्यांदाच झेन-तुन्निसाने दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेला निघाली. झेन-तुन्निसाचे आपल्या वडिलांवरती खूप प्रेम होते. तिचा स्वभाव खूप प्रेमळ होता, पण वडिलांच्या निर्णयापुढे जाण्याची तिची हिंमत नव्हती. तिने मराठ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे काम केले होते. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी येसूबाई आणि मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत होते, त्यावेळी झेन-तुन्निसाने महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू यांची कैदेत असताना खूप काळजी घेतली. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार होऊ दिला नाही. शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा शाहू महाराज फक्त 7 वर्षांची होते. त्यामुळे या 7 वर्षांच्या छत्रपती संभाजी राजांच्या मुलाला कैदेत ती खूप सांभाळून घेते, त्यांची विशेष काळजी घेते. औरंगजेब अत्यंत क्रूर होता. आतापर्यंत त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले, पण त्याची मुलगी तितकी क्रूर नव्हती. तिच्या मनात प्रेम भावना होती. अखेर 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीचा मृत्यू झाला. त्यानंतर झेन-तुन्निसा जवळजवळ 14 वर्ष जिवंत होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची पडझड सुरू झाली आणि ही होणारी पडझड झेन-तुन्निसा रोखू शकली नाही. औरंगजेबाच्या मुलांपैकी कांबक्ष नावाच्या मुलासोबत ती उभी होती. तिचा त्याला पाठिंबा होता. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासूनच जवळ असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभी केलेली एक मस्जिद आहे. आपल्या वडिलांनी दिलेल्या हुंड्याच्या रकमेमध्ये तिने मस्जिद बांधली आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तिने अनेक विश्रांतीगृह, धर्मशाळा देखील बांधल्या. जेव्हा शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदीत होते तेव्हा तिने महाराजांवर अत्याचार होऊ दिले नाही. एक प्रकारे त्यांचे धर्मांतर होऊ दिले नाही. या कारणासाठी तिच्या मृत्यूनंतर म्हणजे 1721 सालानंतर साताराच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाने साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची एक मशीद बांधली. ही बेगम मशीद म्हणजे अर्थातच झेन-तुन्निसा बेगम यांच्या नावाने बांधलेली मशीद आहे. अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर होता तरी त्याची ही मुलगी
मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूतच ठरली होती. जसे काट्यांमध्ये गुलाब उगवते तसे त्या औरंगजेबाच्या त्या क्रूर साम्राज्यात उगवलेलं एक शांत असं फूल होतं, ज्याने शाहू महाराजांचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. संभाजी महाराजांनाही जेव्हा त्या जीवघेण्या यातना दिल्या जात होत्या तेव्हाही तिला दुःख होत होतं, पण ती आपल्या वडिलांच्या पुढे काही बोलू शकत नव्हती. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.